हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळी हिटलरला 1 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. तर काल आपण असं पाहिलेलं आहे की लीलाने साळुंखेच्या पैशांसाठी दहीहंडी फोडण्याचा विचार केलेला असतो, पण जे काही कारण असतं ते सांगितल्यानंतर एजंटनाही तिचं कारण ते पटलेलं असतं. घरी येऊन सगळ्यांनाच त्रास देत असतो आणि मग तेवढ्यात तिथे लीला आलेली असते आणि लीला 18 लाख डायरेक्ट साळुंखेच्या हातामध्ये ठेवून देते आणि बोलते की आता निघायचं. पण साळुंखे तिथेच म्हणतो की नाही, मी पैसे तर घेऊन जाणार आहे, पण मी रेवूलाही घेऊन जाणार आहे. हे ऐकताच एजंटना खूप जास्त राग येतो आणि एजंट त्याला एवढं मारतात आणि त्याला बोलतातही, तुझी हिंमत कसं काय झाली इथे येण्याची? तुला सांगितलं होतं की इथे यायचं नाही, तरीही तू आलास आणि रेवूला घेऊन जायचं विचार करतोयस. चल निघ, आता तुला लास्ट वॉर्निंग आहे, इथून पुढं तुला वॉर्निंग देणार नाही, डायरेक्ट मी शिक्षाच देणार आहे असं तो बोलतो. आणि ते झाल्यानंतर मग लीलाचे बाबा लीलाला विचारतात की तुला परवानगी कोणी दिली? तर इजे बोलतात, मी नाही परवानगी दिली, एवढ्या उंचावर जाऊन तू पडली असती, तुला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं? तू आता लीला मोहिते नाही, तू आता लीला जहागीरदार झालेली आहेस, जहागीरदारांची सून आहेस आणि माझी बायको आहेस. त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना काळजी लागून होती, म्हणूनच आम्ही तुला एवढं बोलत होतो. हे बोलून चल घरी म्हणून तिच्या हाताला धरून बाहेर घेऊन जातात. लीलाला खूप छान वाटतं ते माझी बायको म्हणल्यानंतर. इथेच प्रोमो संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब